लासलगावामधील खासगी बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची माहिती समोर येते आणि कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी हे शेतकरी करतात। गुजरात कर्नाटक राज्याला एक न्याय, महाराष्ट्रावर अन्याय का, असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। आणि काल गुलाबी कांद्यांवरील 40% निर्यात शुल्क हटवलं, मात्र महाराष्ट्रामध्ये पिकवल्या जाणाऱ्या लाल कांद्यावरील निर्यात शुल्क अजूनही कायम आहे, तसंच तसं आहे। त्यामुळे ही बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडली। बातमी आपण पाहतोय लासलगावमध्ये। केंद्र सरकार दरवेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय करते। या पहिलेही गुजरातच्या सफेद कांद्याला त्यांनी निर्यात शुल्क हटवून आणि संपूर्णपणे निर्यातीला चालना दिली, परंतु आता सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकार आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, 40% निर्यात शुल्क हटवेल। पण त्यांनी असं न करता कर्नाटकच्या रोज गुलाबी कांद्याचं निर्यात शुल्क हटवलं आणि त्यांना निर्यातीसाठी परवानगी दिली। असा द्वेष का शेतकऱ्याबद्दल? शेतकरी तर पूर्ण देशामध्ये एकसारखे असतात, सर्वांना एक समान न्याय दिला पाहिजे। काल कर्नाटक सरकारच्या कांद्याला निर्यात शुल्क शून्य करण्यात आलेले आहे आणि 2 महिन्यापूर्वी गुजरात सरकारचाही कांदा निर्यात शुल्कमधून वगळण्यात आला आहे। महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यापासून कांद्यावर निर्यात बंदी आहे, परंतु केंद्र सरकार जाणून बुजून या महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र सरकारच्या भागातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करते। शासनावर दबाव आणून, शासनाच्या मागे लागून जर निर्यात शुल्क शून्य करू शकतात तर महाराष्ट्रातील खासदार, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार काय करतंय असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे। दक्षिण भारतातील टॅक्स कमी केला आहे 40%, कारण तेथील शेतकऱ्यांना त्यांना वाचवायचं होतं। शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून नेऊन योग्य भाव देण्याचं होतं। हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं। हे काय झोपले आहेत काय? जे दक्षिण भारतातील राज्य करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 40 काय 50% कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, ते देण्याची आवश्यकता आहे, ते करावे। मधली घोषणा खोटी होती, त्याच्यात काहीच नव्हतं। कुठे त्याच्यातून कुठल्या कांद्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे? त्याच्यामुळे कर्नाटकात जी घोषणा झाली त्याची देशात व्हावी आणि ह्याची मागणी, मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे पार्लमेंटमध्ये पियुष गोयलांना हा प्रश्न 8 ते 10 म्हणजे दुष्काळ आणि कांद्याचा प्रश्न, याच्याबद्दल मी जवळपास ऑक्टोबर मागचे म्हणजे 2023 पासून बोलते। आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आणि हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं। पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण? गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातची परवानगी देतात, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का देत नाही? निवडणुकीच्या वेळेस एक खोटा GR काढून त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता। पण शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बर्बादच करायचं आहे आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे। नरेंद्र मोदीच्या या दुटप्पी धोरणाचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आपण पाहिलेला आहे। आता 4 तारीख आहे, जास्त दिवस नाही आहे। मला असं वाटतं की इंडिया आघाडीच्या बाजूने निकाल येईल आणि देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल।